वसंत पाटील, शिराळा तालुका, नंदुरगाव. गेल्या ओळी दिवशीच माझ्या बाच्याचा रिपोर्ट कॅन्सर पॉझिटिव्ह आला आणि गेल्या वर्षी आम्ही बरेचसे दवाखाने केले. मी टाटा केला, इथं आपलं कोल्हापूर कॅन्सर रुग्णालय केलं. परत आम्ही बापनामध्ये त्याला ॲडमिट केलं कारण ती अतिरिक्त होती, त्यामुळं आम्ही बापनामध्ये ॲडमिट केलं आणि त्यातून तिथं एक 5-6 केमो झालं. परत नंतर आम्हाला सनराईजमध्ये पाठवलं आणि त्यावेळेला आम्हाला त्या मॅडम नाव बेलेकर मॅडम, अजित सर आणि ते नलवडे सर आले भेटले. मी तर सर मी मंदिरगावचा सरपंच आहे, तर म्हणलं तर असं एखादा जर आजार असला की त्या लोकांना जसं असतं गरजवंताला अक्कल नसत्या, त्यामुळे ते दिल ते औषध कोणी काही माहिती दिली तर त्या पद्धतीची माहिती घ्यायची, ते औषध वापरायचं. रिझल्ट येईल नाही येईल, पण ती जी एक आशा असते त्या माणसाची की कुठंतरी मला रिझल्ट येईल त्याचा, त्या आशेनं ते औषध घेतो. मी तर आल्या त्या मॅडमना मी जरा खवळूनच सांगितलं, मॅडम आम्ही जरा आता म्हणजे आमची परिस्थिती आता नाजूक आहे. आम्ही वर्षी आमचं जवळपास म्हणजे 5-6 महिने आमचं या दवाखान्यात गेलेलं आहे आणि आम्हाला आमच्या मुलाकडे बघितल्यावर आमच्या डोळ्यातून पाणी येतं आणि त्याच्यात तुम्ही फायदा घ्यायला पाहिजे मला. कारण बरेचशा अशा कंपन्या येतात आणि काहीतरी आपल्याला त्या लोकाला त्या माणसाला त्या पेशंटला एक असं वाटतं की एवढा आपण खर्च करतो दवाखान्याला, पण यांचा थोडक्यात जर येत असलं पैशावर आपला जर निदान आपला रिझल्ट येत असला आणि आपण बरं होत असलं तर आपण का घेऊन येते. तर या तिघांना मी जरा खडसून सांगितलं की मॅडम मी बी एका गावचा लोकप्रतिनिधी आहे, बरेच दिवस 8-10 वर्ष मी सरपंच म्हणून काम केलं आहे. तर मी बी गावात असं बरेच वेळा पॅरेलिसचं पेशंटचं पॅरेलिसची तर अशा अवस्था आहे की त्या पेशंटला वाटतंय कुठलं तरी मी बरा व्हावा, घरातलं तर पूर्ण विकून गेलेले असते. मग गावात कुठं पाक पंढरपुरापासून काही लोक येतात, मग या आयुर्वेदिक घ्या, त्या मुळ्या खावा, ते पावडर खावा आणि मग त्याचा काही गुण येत नाही, परत तो काय आम्हाला आयुर्वेद्या काय तो नंतर भेटत नाही. तर मॅडम आम्हाला तशी काही फसवणूक तुम्ही करू नका. तर मॅडमनी आणि त्या नलवडे सर असतील, अजित पाटील सरांनी सांगितले बरेचसे 1 तासभर आमच्या सनराईज हॉस्पिटलमध्ये सगळी माहिती त्यांनी दिली. मला बरेचसे व्हिडिओ क्लिपा दाखवल्या, काही आम्हाला फोन नंबर बी दिला. तर ठीक आहे, तरी पण माझा विश्वास बसला नव्हता. पण खरोखर त्यांनी दिवस सकाळपासून आमची वाट बघत होते ते. तर ठीक आहे म्हटलं मी पहिल्यांदा तुमची किट पूर्ण घेणार नाही, पण 5,000 रुपयाची आम्ही औषधी घेतो आणि आमचा केमो चालू आहे, 1 महिन्यानं आमचा केमो चालू आहे. जर तुमचा पुढच्या वेळेचा केमो काय होत होतं की आम्ही ज्यावेळेला बापनामध्ये होतो त्यावेळेला आम्हाला 5-6 केमो झाला, कुठला त्रास झाला नाही. पण सनराईज हॉस्पिटलमध्ये गेल्यावर केमो 1 महिन्याने गेल्यावर परत 4 दिवसानं ताप वगैरे येत होता आणि परत आम्हाला मग बापनामध्ये ॲडमिट करून परत मग 5-50 हजार रुपये आमचं जात होतं. 4-8 दिवस तिथं ॲडमिट करा. तर आम्ही आता केमो घेऊन निघालो सनराईजमध्ये. तर पुढचा केमो म्हणजे पुढं आता या 2-4 दिवसांत ताप थंडी ती येता कामा नाही आणि पुढचा केमो घ्यायच्यावर आमचं ब्लड वाढलं पाहिजे, म्हणजे जे टक्क्यानं वाढतं ते वाढलेलं आम्हाला दिसलं पाहिजे. आणि खरोखर सर आम्हाला मी तुमच्या DNSPचा आभार मानतो की तिथून आम्ही आता केमोज बंद केला. म्हणजे आता आज वळीला वर्ष झाला त्या पद्धतीने आता पुन्हा एकदा